इंटिरियर डिझाईनची एखादी कंपनी घ्यावी किंवा एखाद्या लोकल कार्पेंटरला पकडून काम स्वस्तात होत असेल तर ते करावं का, तर हा कम्प्लिटली तुमचा चॉईस आहे. मी या ओपिनियनचा होतो की कार्पेंटर कडून करून, कारण मी थोडंसं स्वतः एफर्ट्स घातलेले, म्हणजे ऍक्च्युअल डिझाईन वर्क चालू होण्याआधी सुद्धा मी स्वतः डिझाईन वगैरे बनवलेलं एक सॉफ्टवेअर फ्रीवालं शोधून. आणि त्यामुळे माझं असं होतं की बरीच क्लॅरिटी आहे, त्यामुळे आपण कार्पेंटर घेऊया आणि मी त्याला सांगेन. बट वेळेअभावी आणि शेवटी रुजुताचं मला ऐकावं लागतं, त्यामुळे आम्ही एक इंटिरियर कंपनीकडे जायचं ठरवलं. आणि ऍक्च्युली हा खूप चांगला डिसिजन होता, कारण मी तुम्हाला सांगतो की आमचे बरेच मी एक्झाम्पल्स बघितले की ज्यांनी कार्पेंटर कडून केलंय किंवा जे स्वतः कॉर्डिनेट करतायत त्यांना खूप वेळ इन्व्हेस्ट करायला लागतोय. आणि त्यात काय होतं मग की त्याच्यात तुमची इन्व्हॉल्वमेंट एवढी होते की तुम्हाला मग ऑफिसला सुट्टी टाकून ते करत बसावं लागतं. त्यानंतर मग बऱ्याचदा कॉर्डिनेशन मध्ये चुका होतात. आणि त्यापेक्षा मी म्हणेन की बेस्ट हे पडतं की तुम्ही इंटिरियर कंपनीला टर्न की प्रोजेक्ट म्हणतात युजली यांना, सो टेक्निकल लँग्वेजमध्ये. तो जर तसा एखादा टर्न की प्रोजेक्ट तुम्ही इंटिरियर कंपनीला दिलात तर त्या केसमध्ये खूप इझी पडतं तुम्हाला, कारण तुम्हाला डोकं नाही लावायचं आहे. त्यात पण मी तुम्हाला सांगेन की म्हणजे आमची जी कंपनी होती हाऊस ऑफ डिझाईन, तर त्यांनी एक प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आणि एक प्रोजेक्ट सुपरवायझर असे दोन्ही असाइन केलेले आमच्या प्रोजेक्टसाठी. सो जो सुपरवायझर होता तो रोज, सुमन म्हणून आमचा प्रोजेक्ट सुपरवायझर होता, सो तो रोज कोऑर्डिनेट करायला आमच्या म्हणजे फ्लॅटवर, तो साईटवरती असायचा. आय थिंक त्यांच्या आजूबाजूला 1-2 साईट्स अजून चालू असतील, सो तो इकडे तिकडे करत राहायचा. आणि देन मोहन म्हणून आमच्या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट मॅनेजर किंवा प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर होते, आणि त्यांनी पण बरंच छान सपोर्ट केलं. आणि कुठल्याही ठिकाणी मला स्वतःला फारसं इन्व्हॉल्व नाही व्हावं लागलं. म्हणजे बऱ्याच गोष्टी असं होतं की जेव्हा समजा इथे ओटा लागणार होता किंवा बाहेर टाईलचं काम होणार होतं, तर त्या केसमध्ये ते स्वतः प्लंबरला, कारण प्लंबर इथला गोदरेजचा आहे, सो त्याला बोलवून ते काम करत होते. आणि त्यामुळे या गोष्टी खूप इझी पडल्या आमच्यासाठी तरी. खूपच म्हणजे वी आर व्हेरी हॅपी. आय वुड हायली रेकमेंड आणि बिग शाउट आउट टू देम, हाऊस ऑफ डिझाईन्स. मी त्यांचं पेज सुद्धा लिंक करीन, तुम्ही नक्की जाऊन चेक करा. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे, आणि जर आवडला असेल तर नक्की पुढे फॉरवर्ड करा, लाईक आणि कमेंट करून नक्की थोडा सपोर्ट करा. यूट्यूबवर सबस्क्राईब आणि इन्स्टावर फॉलो करायला विसरू नका. आणि तुमचे काही सजेशन्स असतील किंवा तुमचे काही क्वेश्चन्स असतील इंटिरियरला धरून, तर ते नक्की मला कमेंटमध्ये सांग. मी ट्राय करीन जेवढं माझ्या परीने मला हेल्प करता येईल तुम्हाला नक्कीच. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.